नमस्कार मंडळी, पूनम मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत पित्तशामक अशी बहुगुणी मोरावळा सुपारी। त्यासाठी लागणारे साहित्य: मोरावळा, साखर, आलं। सर्वप्रथम आपण हे मोरावळे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। गॅस मध्यमच ठेवा। स्वच्छ धुवून झाल्यावर साधारणपणे 15 ते 20 मिनिटं मोरावळे आपण पाण्यात उकडून घेऊयात। त्याच्या शिरा मोकळ्या झाल्या पाहिजेत, अशा प्रकारे आपण मोरावळे उकडून घेऊयात। मोरावळे चांगले शिजलेले आहेत, हे पाहू शकता। आता आपण मोरावळ्याचं पाणी गाळून घेऊयात। आता हे आवळे आपण थंड व्हायला एका ताटात काढून घेऊया। आपण गाळून घेतलेलं आवळ्याचं पाणी केस धुवायला वापरू शकतो। आपले आवळे थंड झालेले आहेत। आता चाकूच्या साहाय्याने आपण आवळ्याच्या फोडी करून घेऊयात। ह्या फोडी हातानेही सहज आपण काढू शकतो। त्यातील बी बाजूला काढून घेऊयात आणि तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये फोडी करून घेऊयात। आवळ्याचं हे देठही तुम्ही काढा आणि अशाच पद्धतीने सर्व फोडी काढून घेऊयात। आवळ्याच्या फोडी आपण काढून घेतलेल्या आहेत। आता आपण त्यामध्ये आलं किसून टाकूयात। आलं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। तसेच तुम्ही धने जिरा पुडही आवळ्यामध्ये मिक्स करू शकता। आलं किसून झालेलं आहे। येथे मी 750 ग्रॅम साखर घेतलेली आहे। 1 किलो आवळ्याला 750 ग्रॅम साखर पुरेसे होते। आता या फोडी आपण पातेल्यात टाकून घेऊयात व त्यामध्ये ही साखर टाकून घेऊयात। आता ही साखर आपण आवळ्याच्या फोडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता या फोडी आपण उन्हात 3 दिवस मुरवायला ठेवूयात आणि हे लक्षात असू द्या की दिवसातून 2 वेळा आपण ह्या फोडी हलवून घेतल्या पाहिजेत। काल आपण मोरावळे साखरेच्या पाकात भिजत टाकले होते, आपण पाहूयात। हे पहा, मोरावळ्यांना पाणी सुटलेलं आहे। आता एकदा आपण केवळ हलगर्जीने हाताने ते हलवून घेऊया आणि पुन्हा एकदा ते झाकून ठेवूया। ही प्रोसेस दिवसातून 2 वेळा करायची आहे। आपण आवळ्याच्या फोडी साखरेच्या पाकात भिजत ठेवल्या होत्या, त्याला 3 दिवस झालेले आहेत। त्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे। हे पाणी आता आपण गाळून घेऊयात। आवळ्यातील पाणी व्यवस्थित गाळून घ्या। आवळा कोरडा झाला पाहिजे। 5 मिनिटे आवळ्याच्या फोडी अशाच गाळणीत राहू दे, जेणेकरून जास्तीचं पाणी व्यवस्थित निथळलं जाईल। फोडींमधील पाणी गाळून घेतल्यावर आपण त्या फोडी साधारण 3 ते 4 दिवस उन्हात सुकायला ठेवूयात। व्यवस्थित पसरून घ्या। फोडी गाळून झाल्यावर जे पाणी शिल्लक राहतं याचा तुम्ही सरबतही बनवू शकता। ही मोरावळा सुपारी 3 ते 4 दिवस उन्हात मी वाळवून घेतलेली आहे। आता मी तुम्हाला काही टिप्स देते। मोरावळा घेताना मध्यम आकाराचा शक्यतो घेऊ नका, तो मोठाच घ्या। मोरावळे सुकवताना जास्त सुकवू नका। सुपारी वाळवून झाल्यावर ती एका हवाबंद बरणीत भरून ठेवा। आता मी तुम्हाला मोरावळ्याचे फायदे सांगते। मोरावळा हा पाचक, पित्तनाशक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहे। तसेच केसगळती आणि त्वचा विकारांवर अतिशय गुणकारी आहे। मोरावळ्यामध्ये सी विटॅमिन भरपूर प्रमाणात असते। अशी ही मोरावळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा।